शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज रात्रीला हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, जालना तसेच बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात आज रात्री दरम्यान होणार आहे। तसेच विदर्भातील अकोला, पुसदच्या भागात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो। मात्र बीड, लातूर, धाराशिवमध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यासोबतच इकडे मध्य महाराष्ट्रात पाहिले असता नगर जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरात देखील मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री 10 वाजता नंतर सुरू झालेला पाहायला मिळू शकतो। तसेच कोकणात पाहिले असता कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार, मुंबई, पालघर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही भागांमध्ये वादळी वारा देखील सुटेल, विजांचा कडकडाट देखील असेल। मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकणातील बहुतांश भागांमध्ये आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।